नमस्कार मंडळी, आज आपण बटाटा साबुदाण्याचे एकदम खुसखुशीत असे टेस्टी पापड एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. करायला एकदम सोपे आहे आणि खायला एकदम असे भन्नाट चवीचे लागतात. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू विसरू नका. आणि एकदम दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 4 किलो बटाटे घ्यायचे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात कमी जास्त करायचं नाही. तर हा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवर 10 मिनटं भाजून घ्यायचा आहे. मंद गॅसवर भाजायचा. आपल्याला याचा कलर वगैरे अजिबात बदलू द्यायचा नाही. फक्त साबुदाणा भाजून घ्यायचा, म्हणजे मिक्सरला पण छान दळला जातो आणि हलका होतो. थोडासा दाताखाली दाबून चावून बघायचा, तो बरोबर दाबला जातो समजायचा. मस्त आपला साबुदाणा भाजला गेला आहे. थंड करायचा. आणि तुम्ही गिरणीवर जर दळून आणा असाल तर दळू शकता, पण इथे मी घरीच मिक्सरच्या भांड्यात दळणार आहे. एकदम बारीक 0 नंबरचा रवा असतो ना, त्याप्रमाणे आपल्याला याचा बारीक पीठ करून घ्यायचे रव्यासारखं. तर दळल्यानंतर आपण ही अशी आपल्याकडं प्लॅस्टिकची वगैरे किंवा स्टीलची जरी चाळणी असेल ना, त्याने गाळून घ्यायचे, म्हणजे एकसारखा रवा पडतो. साबुदाणा जास्त जाड ठेवायचा नाही, असा बारीक रवा झाला पाहिजे त्याचा. जास्त जाड राहिला ना मग पापड एवढे खुसखुशीत होत नाहीत. तर बघा, सर्व 1 किलो साबुदाणा आपलं दळून झाला आहे. आता यासाठी आपण 4 किलो बटाटे उकडून घेतलेत. 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर अर्धा किलो साबुदाण्याचे करायचे असेल तर 2 किलो बटाटे घ्यायचे, किंवा पावशेर करायचं असेल साबुदाण्याचं तर 1 किलो बटाटा घ्यायचा. तर तुम्ही जेवढं प्रमाण वाढवाल किंवा कमी कराल तेवढं प्रमाण कमी जास्त करायचं. मस्त बटाटे सोलून घ्यायचे आणि गरम असतानाच आपल्याला हे चाळणीवरून बारीक करून घ्यायचेत, कारण गरम असताना पटकन स्मॅश होतात. थंड झालं की बटाटा थोडासा घट्ट होतो. तर इथे मी पुरणाची गाळणी घेतली, त्यावर असं ग्लास घ्यायचा आणि ग्लासने असं स्मॅश करायचं. एकदम पटपट आपल्याला याचं पुरणासारखं मिश्रण तयार होतं. तुम्ही किंवा बटाटे किस करायची किसणी ना, त्यावर पण करू शकता, पण ते जास्त त्रास होतो. ही एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, फक्त बटाटा स्मॅश करायचा आहे, अजिबात हात वगैरे भरत नाही. आणि एक अर्धा तासच काम 10 मिनटातच आपलं होतं. अशा प्रकारे सर्व बटाटे मी गाळणीने गाळून घेणार आहे, म्हणजे मग आपल्याला पापड करायला सोपे जातात. तर बघा, 4 किलो बटाटे आपले गाळणीने गाळून घेतले. आता इथे तुम्ही लाल मिरची पावडर पण सुकलेली घालू शकता, पण इथे मी हिरव्या मिरच्या घालणार आहे. आणि त्यामध्ये थोडं कलरसाठी पिकलेल्या लाल मिरच्या आहेत. तर असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न टाकता. तर बटाटे आपले किसलेले घ्यायचे एका मोठ्या भांड्यामध्ये. तुम्ही लाल मिरची पावडरचं पण करू शकता, पण हिरवी मिरचीचं छान लागतं आणि ठसका लागत नाही खाताना, म्हणून हिरवी मिरचीचं केलं ना छान वाटतं. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता, लाल मिरची किंवा हिरवी मिरचीचं. दळलेला साबुदाणा घालायचा बटाट्यामध्ये, दळलेली मिरची घालायची आणि 2.5 चमचे मीठ घातले मी पोहे खाण्याचं. एकदम परफेक्ट प्रमाण आहे याच्यासाठी. तुम्ही जर प्रमाण कमी घेतलं तर मीठ कमी करू शकता, जास्त घेतलं तर जसं जसं वाढवाल तसं तुम्ही जास्त टाकायचं आहे. पण 1 किलो साबुदाण्यासाठी 2.5 चमचे मीठ एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर सर्व साबुदाणा, मिरची, मीठ व्यवस्थित या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडंसं एकजीव करून घेतले. आता इथे मी 1 ग्लास पाण्याचा घेतला आहे, ते थोडंसं गरम करून घेतलं आहे, म्हणजे हाताला चटका बसणार नाही या प्रमाणात आहे. आणि आता एवढं पाणी थोडं थोडं टाकून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही नुसतं बटाट्यामध्ये सुद्धा मळू शकता, पण पापड करताना व्यवस्थित होत नाही. आणि साबुदाण्यामध्ये पाणी घातलं ना मग फुलतो तो, आणि पापड एकदम खुसखुशीत होतात. म्हणून असं 1 ग्लासभर पाणी एवढ्या मिश्रणासाठी लागले. तुम्ही अर्धा किलो साबुदाण्याचे केलं तर अर्धा ग्लास पाणी घालायचं, असं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ह्या पाण्यामुळे काय होतं, साबुदाणा मस्त भिजला जातो आणि पापड एकदम खुसखुशीत होतात. तर बघा, तेवढं ग्लासभर पाणी मी यामध्ये मिक्स केलं आहे पीठ मळताना. आणि व्यवस्थित पीठ सर्व एकजीव करून घ्यायचे. आपण लाल मिरची घातल्यामुळे कलर एकदम मस्त असं चिली फ्लेक्ससारखं दिसतंय. एक 10 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही भिजू शकता. नाही भिजवलं तरी काही हरकत नाही. एक 10 मिनटात साबुदाणा यातला छान भिजला जातो. आता इथे मी पुरणाच्या चाळणीतच वाफवून घेणार आहे. तर ज्याने आपण बटाटे स्मॅश केले ना, त्या चाळणीमध्ये आता हे पीठ वाफवून घ्यायचे. तुम्ही असे पण पापड करू शकता, पण असे पापड केले ना एकदम छान खुसखुशीत होत नाहीत, जास्त फुलत नाही. असे वाफ देऊन जर घेतले ना एकदम मस्त खुसखुशीत पापड होतात आणि डबल टिबल फुलतो. तर आता ह्या चाळणीमध्ये जेवढं बसेल ना तेवढं मी पीठ घालून घेणार आहे. 2 बॅचमध्ये वाफवणार आहे. अर्धं पीठ घातले. असं चाळणीमध्ये घालायचं, थोडं थोडं असे मध्ये जागा ठेवायची, मध्ये खालून वरपर्यंत सर्व पीठ छान वाफलं जातं. तर इथे कढईत पाणी ठेवले गरम होण्यासाठी, त्यावर चाळणी ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं.
15 ते 20 मिनटामध्ये छान आपलं पीठ वाफलं जातं. तर बघा एकदम ट्रान्सपरंट दिसते असं पीठ छान वाफ बसली पाहिजे. अशी वाफ जर बसली ना एकदम पापड मस्त नरम येतो आणि खुसखुशीत पण होतो आणि डबल टिबल फुलतो. आता हे पीठ झाले, आता हे आपण काढून घेऊया. आता ह्याच चाळणीमध्ये आपण दुसरं पीठ ठेवायचं आहे. तोपर्यंत याचे पापड करून घ्यायचे. गरम असताना जर पापड केले ना एकदम पटपट होतात. थंड झालं का पीठ घट्ट होतं. थोडंसं थंड करून पीठ मी या पिशवीमध्ये घालून घेतले म्हणजे थंड होणार नाही. किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यात ओला करून त्यामध्ये सुद्धा हे ठेवू शकता. तर थोडंसं स्मॅश करून एकजीव करून घेतले. आता इथे मी शेंगदाणा तेल घेतले. उपवासाला तुम्ही जे तेल खात असाल ते इथे घेऊ शकता. तेलाचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा, जास्त करायचा नाही. जास्त केला ना पापड नंतर सुकल्यानंतर डब्यात भरल्या वास येतो. सुरुवातीला याला फक्त मोजून सर्व पापडाला मला पोह्याचे 2 चम्मच तेल लागले सर्व पापडासाठी. एकदा काकद थोडेसे तेलकट झाले ना मग नंतर तेल लावायची गरज येत नाही. आणि लाटीला पण अधूनमधून थोडंसं फक्त 1 बोटभर तेल लावायचं. तर इथे बघा कागदाला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्यानंतर दोन्ही कागद एकावर ठेवून मस्त आपण पापड लाटून दाबून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जाड पातळ हवे असेल त्या प्रमाणात करायचे. मी ते पातळच केले. तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड करू शकता, छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार. बघू शकता साबुदाणे एकदम बारीक दळल्यामुळे भिजलेत आणि वाफ दिल्यामुळे एकदम ते बटाट्यामध्ये स्मॅश झाले, म्हणजे दिसतच नाही यामध्ये साबुदाणा आहे की नाही. त्यामुळे खायला एकदम खुसखुशीत असा पापड तयार होतो. बघा मी जरासे मोठेच केले, तुम्ही छोटे छोटे पण करू शकता. आणि आपण लाल आणि हिरवी मिरची दळून घातल्यामुळे कलर पण एकदम मस्त आला आहे. तर अशा प्रकारे आपण पापड करून घेऊया. आता इथे मी कागदावर सुकत घालणार आहे, की कागद नसेल तर तुम्ही साडीवर सुद्धा किंवा कपड्यावर सुकत घातले तरी छान हे पापड सुकले जातात. बघू शकता मस्त असा कलर आला आहे. लाल मिरची जर घातली तर लाल दिसता आणि हिरवी मिरचीचे केलेत ना तर हिरवी मिरचीचे पिवळे दिसता. आणि लाल मिरची जर केले ना तळल्यानंतर मिरची वाळलेली असते ना पटकन जळते. त्याच्यामुळे चकली असो पापड असो खाताना ठसका लागतो. त्यामुळे हिरवी मिरचीचं केलं ना ठसका वगैरे लागत नाही आणि चवीला हिरवी मिरचीचे छान लागतात. तर अशा प्रकारे सर्व पापड मी करून घेतले. कडकडीत मस्त 2 दिवस उन्हात वाळून घेतले. बघू शकता एकदम पातळ, एकदम ट्रान्सपरंट हात दिसतोय त्याच्यातून, एवढे पातळ पापड झालेत. खूप मस्त असे पातळ पापड केलेत. आता तळून दाखवते. बघा तेल तापून घ्यायचं मस्त आणि मध्यम गॅस ठेवायचा. तर बघा तेलात टाकल्याबरोबर डबल टिबल फुलतोय. दिसताना किती पातळ दिसतोय पण तळल्यानंतर एकदम छान असा पापड फुलतोय. पातळ केल्यामुळे काय होतं एकदम खुसखुशीत पापड होतो. तर बघा मस्त असे फुलताय पापड सर्व आपले. मस्त असे पापड तळून झालेत. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत असा नरम पापड झाला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की पापड करून बघा. एकदम छान होणार, अजिबात बिघडणार नाही. आणि बघा डबल टिबल आपला हा पापड फुलला आहे. आणि हा पापड बघू शकता किती पातळ आणि ट्रान्सपरंट आहे. मस्त असा खुसखुशीत पापड झाला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.